विरुद्ध आहार ही गोष्ट तर सर्वांनी खूपदा ऐकली असेल, पण विरुद्ध आहार म्हणजे नेमकं काय? चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये. स्वागत आहे सर्वांचं आयुर सिलेबसवरती. पाहूया विरुद्ध आहारची अष्टांग हृदयमध्ये काय व्याख्या दिलेली आहे. पहा, यत् किंचित दोषम उत्क्लेश्य न हरेत तत्समासतः विरुद्धम. हे आहे विरुद्ध. नंतर शुद्धिः अत्र इष्टा शमः वा तद्विरोधिभिः. ही त्या विरुद्धाची चिकित्सा दिलेली आहे. तर याचा अर्थ मराठीमध्ये पाहूया. पहा, यत् किंचित दोषम उत्क्लेश्य याचा अर्थ काय होतो की काही प्रमाणात, किंचित काही प्रमाणात दोष आहे त्यांचा उत्क्लेश करतो, काही प्रमाणात दोषांचा उत्क्लेश करते असे. काय? न हरे तत्समासतः. परंतु त्या ज्या दोषांचा उत्क्लेश झाला आहे त्या दोषाला शरीराच्या बाहेर काढून नाही टाकल्या जात असे जे अन्न आहेत ते काम करते. असे जे अन्न आहे ते विरुद्ध अन्न आहे, विरुद्ध अन्न. तर हे जे आहे विरुद्ध अन्न ते काय करते तर काही प्रमाणामध्ये दोषांचा उत्क्लेश करते, परंतु त्या दोषांना शरीराच्या बाहेर काढून नाही टाकत. ते अन्न असतं विरुद्ध अन्न. दोषांचा उत्क्लेश करणं. उत्क्लेश करणं म्हणजेच काय असतं बा? तर उत्क्लेश ही जी आहे ती एक दोषाची अवस्था आहे. जसे की आपण दोषांच्या अवस्था षटक्रियाकालमध्ये पाहिल्या होत्या, तशीच एक उत्क्लेश नावाची पण दोषांची अवस्था आहे की ह्या उत्क्लेश नावाच्या अवस्थेमध्ये काय होतं, दोषांचं जर एखादं स्थान असेल समजा, तर त्या दोष त्यांच्या स्थानामध्ये, स्वस्थानामध्येच त्यांचं जे स्थान आहे त्या स्थानामध्ये ते वाढायला लागतात आणि वाढून ते इकडे तिकडे चलायला फिरायला लागतात, चलायमान होतात तिकडे, पण ते शरीराच्या बाहेर निघल्या जात नाहीत. ही आहे उत्क्लेश नावाची अवस्था. तर इथे उत्क्लेश नावाच्या अवस्थेमध्ये काय, वाताचा जो चलगुण आहे, वाताचा चलगुण, त्या चलगुणामुळे त्याच्यामध्ये चलायमानता येते, म्हणून ते इकडे तिकडे पळायला लागतात. स्वस्थानामध्येच वृद्धी झालेली असते त्याची. जसं की हे पहा, द्रव, सांद्र अशा पद्धतीचे जे पित्त कफाचे गुण आहेत ते सुद्धा इथे वाढले जातात. पित्त कफाचे द्रव सांद्र गुण वाढले जातात आणि वाताची पण वाढ असल्यामुळे काय ते चलायमान व्हायला लागतात. दोष स्वस्थानामध्ये सुद्धा त्यांची वाढ व्हायला लागते. हे झालं त्या उत्क्लेश नावाच्या अवस्थेबद्दल. हे जे अन्न आहे हे जे करतं ते असतं विरुद्ध अन्न. विरुद्ध आहारची चिकित्सेबद्दल दुसऱ्या ओळीत दिलेला आहे. पहा, शुद्धिः अत्र इष्टा शमः वा तद्विरोधिभिः. याचाच अर्थ काय, या ठिकाणी विरुद्ध आहार जो आहे त्याच्या चिकित्सेसाठी शोधन चिकित्सा तर देऊ शकतो किंवा मग तद्विरोधिभिः म्हणजे विरुद्ध आहाराच्या विपरीत आपण शमन चिकित्सा देऊ शकतो. तर ह्याला थोडंसं पाहूया. पहा, आपलं जे स्वास्थ्य आहे, स्वास्थ्य चांगलं राहावं, स्वास्थ्याचं रक्षण व्हावं यासाठी आपण ऋतुचर्या जो अध्याय दिलेला आहे त्याचं व्यवस्थित पालन करायला पाहिजे. ऋतुचर्या अध्यायामध्ये आपल्याला काही शोधन चिकित्सा दिलेली आहे, त्या आपण ऋतूनुसार करून घ्यायला पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपण विरुद्ध आहारामुळे एखादा जर व्याधी झाला तर त्या व्याधीची लक्षणं पाहायची. सगळी लक्षणं पाहिल्यानंतर त्यावरून कोणता दोष वाढलेला आहे, कोणता काय झालं आहे याचं अनुमान करायचं आणि त्याच्यानुसार ठराविक शोधन लक्षात घेऊन त्या दोषांचं निर्हरण करायचा मार्ग काढायचा. इथे शमन चिकित्सेबद्दल दिलेलं आहे. पहा, शमन चिकित्से तद्विरोधी. आपण जो पण विरुद्ध आहार घेतलेला आहे त्याच्या विपरीत जी शमन चिकित्सा घ्यायची आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर आहार, विहार, औषध ह्या तिन्हीचा पण समावेश आपल्याला शमन चिकित्सेमध्ये करावा लागेल. अशा प्रकारचं जे विपरीत शमन चिकित्सेमुळे काय होतं, जो पित्त आणि कफ आहे ते पुन्हा स्वप्रमाणामध्ये यायला लागतात आणि जो वाढलेला वात आहे त्या वाताची जी दिशा आणि गती म्हणजे चुकीची झालेली आहे वाताची, ती त्याची व्यवस्थित गती दिशा व्हायला लागते जेव्हा शमन चिकित्सा करू तेव्हा. आणि हे सगळं ठरवायचं कसं की शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा ह्या सर्व गोष्टी रुग्णाचं जे बल आहे ते आणि दोष बल ह्या गोष्टी पाहून आपण चिकित्सा ठरवायला हवी. हे झालं विरुद्ध आहाराबद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असतील तर आयुर सिलेबसला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच. हे पहा, हे विरुद्ध आहाराचं आपण पाहताना उत्क्लेश पाहिला, परंतु आपल्याला असं वाटतं की जी शोधन चिकित्सा आहे त्या शोधन चिकित्सेमध्ये काय केलं जातं, मुद्दामून उत्क्लेश करून आणला जातो, परंतु शोधन चिकित्सेमध्ये मुद्दामून उत्क्लेश केल्याच्या नंतर दोषांचं निर्हरण सुद्धा केलं जातं
परंतु जेव्हा आपण विरुद्ध आहार खाऊ तेव्हा विरुद्ध आहारामुळे जे दोषांचं उत्क्लेश होतं, आपण मुद्दामून करून आणत नाही, विरुद्ध आहार खाल्ल्यामुळे दोषांचं उत्क्लेश होतं, परंतु ह्या विरुद्ध आहारामुळे पुढे दोष जे आहेत ते वाढलेले, उत्क्लेश झालेले, त्याचं निर्हरण होत नाही, म्हणून विरुद्ध आहार सेवन करण्यास मनाई केलेली आहे. ठीक आहे. आणि या व्याधी निर्मितीचं पण आतापर्यंत आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या की विरुद्ध आहारामुळे कशी व्याधी निर्मिती होते. तर आणि शमन चिकित्सा, जी शमन चिकित्सा आहे त्यामुळे दोष उत्क्लेश होत नसतो. ठीक आहे. विरुद्ध अन्नामुळे जे दोष उत्क्लेश होतो त्यामध्ये दोष निर्हरण केलं जात नाही. फक्त जी शोधन चिकित्सा आहे त्यामध्ये मुद्दामून दोषांचा उत्क्लेश केला जातो आणि त्यानंतर दोषाचं निर्हरण केलं जातं. तर हे झालं. तर हे विरुद्ध अन्न जे आहे ते व्याधी निर्मिती कशी करते तर पहा, दोष जे आहेत ते प्रसर अवस्थेमध्ये आलेले आहेत. पहा तर इथे मग इथे एखादा कोणता पण छोटा अल्पबलाचा जरी हेतू आला तर तो काय करणार, हेतू अल्पबलाचा आहे परंतु काय दोष जे आहे ते प्रसर अवस्थेमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे ते व्याधी निर्मिती खूप लवकर इझिली करू शकतात व्याधी निर्मिती. आणि त्याचप्रमाणे काय ही जी दोषांची अवस्था आत्ताची जी आहे उत्क्लेश अवस्था, तर त्या अवस्थेमुळे आहार रस जो आहे आपला आहार रस, जो पण आपण आहार घेतलाय त्यामधून मिळणारा जो आहार रस आहे तो सप्तधात्वाग्नीपर्यंत, सप्तधात्वाग्नी जे असतात शरीरामध्ये तिथपर्यंत जाण्यास त्याला अडथळा निर्माण होतो. मग आहार रस जर सप्तधात्वाग्नीपर्यंत पोहोचलाच नाही व्यवस्थित तर त्याच्या पुढच्या ज्या धातू निर्मितीच्या, ओज निर्मितीच्या ज्या क्रिया आहेत, धातू ओज निर्मिती, ही पण व्यवस्थित होणार आहे का, नाही. मग ह्याच्यावर धातू आणि ओज निर्मितीवर जर परिणाम झाला तर आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक क्षमता आहे, व्याधी होऊ नये म्हणून जी रोगप्रतिकार क्षमता असते, इम्युनिटी असते, ती राहील का, नाही. मग असं जर राहिलं नाही तर त्या व्यक्तीला व्याधी लवकरात लवकर होतात. जर त्याने विरुद्ध आहारचं सेवन केलं तर अशा प्रकारे त्याला व्याधी लवकरात लवकर होऊ शकतात. त्यामुळे विरुद्ध आहार खाणं टाळायला हवं. तर विरुद्ध आहाराची उदाहरणं काय काय आहेत तर ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. पहा, अष्टांग हृदयमध्ये खूप सारे दिलेले आहेत. काय आहेत, उडीद, मध, दूध, मोड आलेले धान्य जे असतात, मोड आलेले धान्य, कमलनाल, कमलची जी नाल असते ती, आणि मुळा व गुळ, ह्या सगळ्यांसोबत हे जे आहे ह्या सगळ्यांसोबत काय जर आपण अनुप मासाचं सेवन केलं तर ते विरुद्ध आहे. ह्या सर्वांसोबत अनुप मासाचं सेवन केलं नाही पाहिजे. हे झालं एक पॉईंट. दुसरा पॉईंटमध्ये पहा, मासे माहीत आहेत, मासे, त्याच्यामध्ये पण विशिष्ट प्रकारचा एक मासा असतो पहा, चिलीची मासा. आणि ह्या चिलीची माशासोबत जर आपण दूध घेतलं, हे पण काय आहे, विरुद्ध आहार आहे, हे घ्यायला नाही पाहिजे. नंतर पहा अजून एक उदाहरण, सर्वच्या सर्व प्रकारचे जे आंबट पदार्थ आहेत, आंबट पदार्थ किंवा मग फळे, आंबट पदार्थ फळे जे पण आहेत ते दुधासोबत नाही घ्यायला पाहिजे. आंबट पदार्थ फळे दुधासोबत घ्यायचे का, नाही. नंतर पहा कुळीत, कुळीत नावाची एक गोष्ट असते, कुळीत आणि वव्याचे तांदूळ असतात. पहा, वव्याचे तांदूळ, राळे, वालमटकी, हे सर्व दुधासोबत नाही घ्यायचं. हे पहा, हे सगळ्या गोष्टी दुधासोबत नाही घ्यायच्या. नंतर पहा शाक वर्ग जो आहे, शाक वर्गातला मुळा असतो. पहा, मुळा आणि मुळा असे दुसऱ्या पण त्या भाज्या असतात ना, त्या भाज्यासोबत कोणता पण पदार्थ आपण जर खाल्ला, शाक वर्गातल्या भाज्यासोबत कोणता पण आपण जर पदार्थ खाल्ला आणि त्याच्यासोबत जर दूध घेतलं, ते सुद्धा एक विरुद्ध आहार आहे. नंतर पहा साळी, रानडुक्कर ह्यांचा जो मांस असतं ते त्यांचा एकत्र मांस नाही खायचं. साळीचं पण आणि रानडुकराचं, ह्या अशा दोन वेगवेगळे मांस एकत्र नाही खायचे. नंतर कोंबडा आणि हरिण खातोय आणि कोंबड्या आणि हरणासोबत आपण जर दही खाल्लं, हे पण विरुद्ध होतं, हे नाही खायचं. कच्चं मांस जर खाल्लं, कच्चे मांस आणि त्यासोबत जर पित्त वाढवणारा जर एखादा पदार्थ असेल तर तो पण नाही खायला पाहिजे. जसं की स्पायसी वगैरे पदार्थ असतात ना जे पित्त वाढवतात, ते नाही खायला पाहिजे. नंतर काय उडदाचं वरण केलं, उडदाचं वरण, उडद आणि त्याच्यासोबत मुळा, हे नाही. करडईची भाजी आणि मेंढा, ह्या गोष्टी पण विरुद्ध आहेत. नंतर भिशा, मोड आलेले धान्य, नंतर उडदाचं वरण, गूळ, दूध, दही, तूप ह्याच्यासोबत उंबराचं फळ, हे गोष्टी टाळायला पाहिजे. नंतर आहे दही, ताक, ताडगोळा, ताडगोळा ह्यांच्यासोबत केळी जर असेल तर ते सुद्धा विरुद्ध आहे. नंतर पहा, नंतरचं एक उदाहरण आहे
दूध आणि खीर ह्याच्यासोबत जर आपण खिचडी आणि सुरा हे सगळं जर एकत्र खाल्लं तर ते पण विरुद्ध आहार आहे, हे अवॉइड करायला पाहिजे. नंतर पहा, मध आणि जर तूप आपण समप्रमाणात एकत्र खाल्लं, समभाग घेऊन खाल्लं, हे सुद्धा विरुद्ध आहे. नंतर लोखंडाची जी सळई असते, लोखंडाची सळईवर जे शिजवलेलं मांस असतं, पक्ष्याचं मांस, ते पण नाही खायचं. ठीक आहे. नंतर मासे तळून जे राहिलेलं उरलेलं तेल असतं पहा, मासे तळले त्यामध्ये जे उरलेलं तेल आहे त्या तेलात जर पिंपळी जर सिद्ध केली तर ती पिंपळी पण विरुद्ध असते. ठीक आहे. नंतर पहा, द्राक्षासव, खर्जुरासव असतं पहा, नंतर शर्करासव, ह्या सगळे तिन्ही पण जे आहेत आसव ते एकत्र नाही खायला पाहिजे. अजून एक उदाहरण पाहायचं झालं तर खीर खाल्ल्याच्या नंतर लगेच जर मध पिला तर हे पण विरुद्ध आहे. हे बरेच सारे विरुद्ध आहाराची उदाहरणं झाली. तर हे आहेत विरुद्ध आहार. परंतु हे विरुद्ध आहाराची उदाहरणं मी खूप सारे सांगितले, पण हे कोणाला साम्य होतात, अशा गोष्टी पासून विरुद्ध आहार कोणाला जमत असतो की विरुद्ध आहार खाल्ला तरी त्याला काही अफेक्ट होत नाही, असे जे आहेत त्यांची व्याधी प्रतिकारक क्षमता खूप जास्त चांगली पाहिजे. म्हणजेच कोण असतात पहा, जे रोज व्यायाम करतात, व्यायाम करणारे असतील, नंतर ज्यांचं जे जेवण आहे ते एकदम स्निग्ध आहे, चांगला आहार घेतात असे, नंतर ज्यांचा अग्नी आहे तो उत्तम अग्नी आहे, नंतर जे तरुण आहेत असे, बलवान आहेत, आणि ज्यांना विरुद्ध आहार साम्य आहे, म्हणजे ते नेहमी खातात अशा गोष्टी आणि त्यांच्या शरीराला काही होत नाही, त्यांनी ह्या गोष्टी खाल्ल्या तरी चालतात. आणि जे विरुद्ध आहार अल्प प्रमाणात, कोणी पण असो, पण तो विरुद्ध आहार कसा खायला पाहिजे, एकदम कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात. हे झालं याच्याबद्दल. आता